आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 आज विधानसभेत बहुमतानं मंजूर झालं. आधीच्या कायद्यानुसार वन्यजीवांच्या संख्येचं व्यवस्थापन करण्यासाठी, स्थानांतरण करण्यासाठी आणि तसंच शिकारीसाठी केंद्र सरकारची पूर्व परवानगी आवश्यक होती. त्यामुळे राज्यात उद्भवलेल्या मानव बिबट्या संघर्ष हाताळण्यात विलंब होत होता. म्हणून राज्य सरकारच्या परवानगीने बिबट्याचं स्थानांतरण करणं, संख्येचं व्यवस्थापन करणं यासाठी वन्यजीव रक्षकाला आवश्यक पावलं उचलण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं. कायदा विद्यार्थ्यांसाठी आयोजित राष्ट्रीय विधी महोत्सव जस्टा कॉसा नॅशनल लॉ फेस्टिवल 2026 दिनांक 20 ते 22 मार्च दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ इथं आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवात देशभरातील सुमारे 100 नामांकित विधी महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी सायंकाळी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या हस्ते होईल. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2026 आज विधानसभेत एकमताने मंजूर झालं. विद्यमान कायद्यानुसार 6 वर्षांच्या मर्यादेमुळे शासनाला उर्वरित शुल्क वसूल करण्यात अडथळे येत होते. याचा फायदा घेत काही प्रकरणांमध्ये महसूल बुडाल्याचेही निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सुधारणा करताना 6 वर्षांच्या कालावधीत संबंधितांना नोटीस देणे बंधनकारक करण्यात आलं असून त्यानंतर प्रकरण अंतिम होईपर्यंत ते सुरू ठेवता येणार आहे. त्यामुळे प्रलंबित सुमारे 1900हून अधिक प्रकरणांमध्ये अडकलेला कोट्यावधींचा महसूल वसूल करण्यात मदत होणार आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलं. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शहरात महिलांसाठी विशेष स्कूटर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता. पारंपरिक वेशभूषा परिधान करून सजवलेल्या स्कूटरसह महिलांनी नववर्षाचे स्वागत केले. सहभागींचा उत्साह वाढवण्यासाठी उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट गाडी सजावट, उत्कृष्ट गुढी आणि घोषवाक्य अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. हवामान. विदर्भातील वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान नागपुरामध्ये आज अधूनमधून वातावरण ढगाळ होतं. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.